नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ हा मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारचा आहे। बघता बघता शेवटचा गुरुवार आला, कळलं देखील नाही महिना कधी संपला। गुरुवार म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो। तर आज मी संपूर्ण देव उजळून घेतले होते, तुम्हाला मी दाखवते बघा व्हिडिओमध्ये। देवपूजाही केली। आजची ही देवपूजा बघा खूप छान झाली होती। घरामध्ये खूप प्रसन्न असं वाटत होतं। आज सकाळपासूनच माझी तयारी सुरू झाली होती। त्यात आज मी नैवेद्यासाठी पुरणपोळी करणार होते। त्याची बेसिक तयारी मी सकाळीच केली होती, कारण परत पूजा मांडणीही करायची होती, तसेच हळदी कुंकूही होतं। आजचा हा दिवस खूप कामात जाणार होता, पण खूप छान वाटत होतं। असे सण असले ना, एक वेगळाच उत्साह अंगामध्ये संचार। सकाळीच उंबरठा लेपण, रांगोळी हे करून घेतलं। आता पूजेची मांडणी। तर आता पूजेची पहिली सुरुवात जी आहे ती बॅकड्रॉपच्या डेकोरेशनने। तर त्यासाठी मी यावेळी केळीच्या पानांनी हे डेकोरेशन केलं आहे। पण जसं प्लॅन केलं होतं तसं काहीच झालं नाही, कारण ऐनवेळी काहीतरी अडचणी येतात आणि तसंच झालं। ही पानं काही बसत नव्हती, कसं तरी जुगाड करून मी पानं बसवली। बॅकड्रॉपचं तर डेकोरेशन झालं, आता पूजेची मांडणी करायची। तर सर्वप्रथम पूजेची सुरुवात ही स्वस्तिक काढून घेतली आणि त्यानंतर चौरंग ठेवून त्यावर वस्त्र अंथरलं आणि त्यावर तांदळाने अष्टदल कमळ काढलं आणि मग कलशाची स्थापना केली। जे आपण प्रत्येक गुरुवारी करत होतो, हे तिन्ही गुरुवार आपण केलं होतं, तसंच आजही करायचं होतं। आज मी हे वस्त्र घालणार होते देवी आईला। खूप सुंदर दिसत होतं बघा हे वस्त्र देवी आईला। यानंतर सर्व दागिने घालून घेतले। खूप सुंदर असं रूप दिसत होतं देवी आईचं। आता पुढची मांडणी करून मग रांगोळी काढली। खूप सुंदर अशी पूजा दिसत होते। पूजा मांडणी तर झाली, आता मी माझं आवरून घेते आणि मग परत कथा वाचेल। पूजेला बसायच्या आधी उंबरठ्याची पूजा केली। त्यानंतर घराबाहेर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतला। खूप प्रसन्न वाटत होतं, एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती। यानंतर पोथी वाचली, महालक्ष्मी आईची आरती केली। खूप सुंदर अशी पूजा झाली होती। यानंतर सर्व मंत्र स्तोत्रांचं पठण केलं, कुंकुमार्चन केलं। मी हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं, जे माझ्या इथेच राहतात त्यांना, पण ते शूट नाही केलं, कारण कोणाला आवडतं व्हिडिओमध्ये यायला, कोणाला नाही आवडत। मग मी ते शूटच नाही केलं, फक्त पूजेचाच व्हिडिओ शूट केला। तर असा गेला हा आजचा आनंदाचा दिवस। मंगल पावलांनी आली आई, अंगण झाले पवित्र आज, उजळून निघाला घराचा साज, आई आली सुख घेऊन, निघून गेला दुःखाचा भाव। आता तुम्हाला मी माझी संपूर्ण पूजा दाखवते। कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।